अ प्ले राईट म्हणजे शेक्सपियर हा एक सुंदर नाटककार होता. अ पोएट एक चांगला कवी होता. कॉमेडियन ट्रॅजेडियन म्हणजे त्याने उत्तम प्रकारच्या कॉमेडीज लिहिल्या, विनोदी कथा लिहिल्या. आणि ट्रॅजेडियन म्हणजे उत्तम प्रकारच्या त्याने शोकांतिका लिहिल्या. ऍक्टर इन अ कंपनी, एका कंपनीमध्ये, अनेक अशा कंपन्यांमध्ये तो ऍक्टिंग सुद्धा करत असे. अ गुड होम मॅनेजर, आपलं घर कसं उत्तम चालवायचं असा एक गुड होम मॅनेजर हा आपला शेक्सपियर होता. प्लेस प्रिंटेड इन डझन्स ऑफ लँग्वेजेस इन हंड्रेड्स ऑफ कंट्रीज, म्हणजे शेकडो देशांमध्ये अगदी 12 भाषांमध्ये याचे सगळे नाटक हे प्रिंट व्हायचे, पब्लिश व्हायचे. लक्षात घ्या, इतका प्रसिद्ध हा नाटककार त्यावेळेला होता. नो डे वॉज विदाउट हिज प्ले प्रेझेंटेशन, म्हणजे नो डे म्हणजे दिवसच नसायचा, वॉज म्हणजे नो डे वॉज म्हणजे दिवसच नसायचा, विदाउट हिज प्ले प्रेझेंटेशन म्हणजे त्याचं नाटक सादर होणार नाही असा एकही दिवस त्यावेळेला नसायचा. अनमॅचेबल सॉनिट्स इन क्वालिटी अँड क्वांटिटी, म्हणजे अनमॅचेबल सॉनिट्स म्हणजे त्याने असे सॉनिट्स लिहिले, सुनीत काव्य लिहिले की जे आजही कोणत्याही कवीच्या सॉनिट्सशी मॅच होत नाही. इन क्वालिटी एक गुणधर्मांमध्ये, वैशिष्ट्यांमध्ये, अँड क्वांटिटी म्हणजे उत्तम अशा प्रकारांमध्ये. गेव रेनेसेन्स, आपल्याला शेक्सपियरने एक प्रकारचं रेनेसन्स दिलं, म्हणजे एक सुधारणावादी दृष्टिकोन दिला. अँड एंटरटेनमेंट म्हणजे त्यांनी आपल्याला एक प्रकारची करमणूकही करून दिली.